बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत प्रतिभा धानोरकर। बाळू धानोरकरांची जागा ही 2019 मध्ये काँग्रेसला मिळालेली एकमेव जागा होती, पण त्यानंतर आता 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा स्ट्राइक रेट हा विलक्षण आहे, लक्षणीय आहे, नोंदनीय आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर विजयी झाल्यात, तर ओमराजे निंबाळकर 2 लाखाहून अधिक मतांना विजयी झालेले आहेत। तर ठाण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। ठाण्याचा गड नरेश म्हस्के, शिंदेंचे शिलेदार नरेश म्हस्के यांनी राखलेला आहे आणि त्यांचं अभिनंदन करण्यासाठी एकनाथ शिंदे त्यांच्या होम ग्राउंडवर ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत। ठाण्यामध्ये नरेश म्हस्के विरुद्ध राजन विचारे अशी लढत होती। राजन विचारे हे 2 टर्म खासदार होते ठाण्यामधले। यंदा ठाण्याचा शिंदे गटाचा किंवा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यासाठी खूप जास्त उशीर झाला होता। देशामध्ये ज्या लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्वात कमी मतदान झालं त्यापैकी 1 नंबर हा ठाण्याचा सुद्धा लागलेला होता। त्यामुळे ठाण्यामध्ये नेमकं काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती। राजन विचारे जे 2 वेळा खासदार म्हणून निवडून आलेत, मागच्या वेळी त्यांच्याकडे थंपिंग मेजॉरिटी होती। यंदा मात्र राजन विचारेंना पराभवाची धूळ चाखायला लागलेली आहे आणि नरेश म्हस्के यांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडली आहे। खरं तर प्रचारासाठी खूप कमी कालावधी नरेश म्हस्के यांच्या हातामध्ये होता, पण ठाणेकरांनी कौल हा नरेश म्हस्केंच्या बाजूने देत एक प्रकारे ठाण्याची शिवसेना ही पूर्णतः शिंदेंसोबत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलंय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। तर बुलढाण्यामध्ये महायुतीचे प्रतापराव जाधव विजयी झालेले आहेत। वर्ध्यामध्ये महाविकास आघाडीचे अमर काळे विजयी झाले। जायंट किलर ठरतायत अमर काळे। रामदास तडस यांच्यासमोर एक मोठं आव्हान अमर काळे यांनी उभं केलेलं होतं आणि रामदास तडस पराभूत होऊन वर्ध्यामध्ये महाविकास आघाडीचे अमर काळे विजयी झालेले आहेत। तर बुलढाण्यामध्ये महायुतीचे प्रतापराव जाधव यांच्या गळ्यात विजयाची माळ पडलेली आहे। काही ठिकाणी महायुतीला विजय साकारायला मिळतो, तर काही ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागतंय। त्यामुळे काहीशी मिश्र भावना, काहीशी मिश्र प्रतिक्रिया महाविकास आघाडीमध्ये आणि महायुतीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते। पण एकूण जागांचा जर आपण विचार केला, सध्याच्या घडीला जे काही विजयी उमेदवार समोर आलेत, मावळमधली अपडेट समोर येते। मावळमध्ये श्रीरंग बारणे हे विजयाच्या दिशेने घोडदौड करतायत, तर ठाण्यामधून नरेश म्हस्के हे विजयी झालेत। त्यांचं अभिनंदन करण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या होम ग्राउंडवर ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत। मावळमधून महायुतीचे श्रीरंग बारणे विजयी झालेत। मावळमध्ये श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वाघेरे अशी लढत होती। श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा 2019 मध्ये पराभव केला होता आणि पार्थ पवारांच्या पराभवाचा आम्ही वचपा काढू असं रोहित पवार म्हणालेले होते। पण सध्या जे चित्र समोर आलंय, श्रीरंग बारणे मावळमधून विजयी झालेत, तर संजोग वाघेरे पराभव त्यांना स्वीकारावा लागलेला आहे। दृश्य आपण पाहतोय ठाण्यामधली। बीड मधलं अपडेट समोर येते। बीड मध्ये सगळ्यांचं लक्ष लागलंय, तर रावसाहेब दानवे हे जालन्यामध्ये 50,000 मतांनी पिछाडीवर आहेत। एक खूप मोठी अपडेट, कारण का खूप मोठं नेतृत्व, अनेक टर्म खासदार राहिलेलं नेतृत्व, केंद्रीय मंत्री असलेलं नेतृत्व रावसाहेब दानवे हे सध्या 50,000 मतांनी पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महायुतीचे अनेक मोठे नेते, अनेक मोठे चेहरे हे सध्या पराभवाच्या छायेत असल्याचं आपल्याला दिसून येतंय। तर बीडमध्ये पंकजा मुंडे या 33,000 मतांनी आघाडीवर आहेत। बीडमध्ये नेमकं काय होणार याची उत्सुकता अगदी सकाळपासून शिगेला पोहोचली आहे, कारण का जसजशा मतमोजणीच्या फेऱ्या पुढे जात आहेत, कधी बजरंग सोनावणे आघाडीवर होते, बराच काळ बऱ्याच फेऱ्या अशा होत्या जिकडे बजरंग सोनावणे आघाडीवर होते, पण आता पंकजा मुंडे यांनी आपली आघाडी कायम राखण्यामध्ये यश मिळवले। सध्या आपण दृश्य पाहतोय, नाना पटोले यांना पेढा भरवला जातोय। सध्या काँग्रेसमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे, कारण का 2019 मध्ये जिकडे काँग्रेसचा केवळ 1 खासदार निवडून आला होता, तिकडे आता काँग्रेसचा स्ट्राइक रेट हा थेट 12 वर पोहोचलेला आहे। 12 खासदार म्हणजे भाजपपेक्षा सुद्धा जास्त जनमत, जास्त मॅन्डेट हे काँग्रेस सोबत आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही, कारण भाजपला 11, शिंदे गटाला 7, अजित पवार गटाला 1, रायगड मधली सुनील तटकर यांची जागा, ठाकरे गटाला 9, शरद पवार पक्षाला 7, काँग्रेसला 12, तर इतर अपक्ष सांगलीचे विशाल पाटील हे विजयी झालेले आहेत। मुख्यमंत्री शिंदे नेमकी काय प्रतिक्रिया देतात याची उत्सुकता आहे, कारण का अपेक्षित यश शिंदे गटाला सध्या मिळताना दिसलेलं नाहीये। शिंदे गटाचे अनेक उमेदवार हे पराभूत झालेत, काही उमेदवार पराभवाच्या छायेत आहेत। थोड़ा मागे हो, मी करतोय, थोड़ा मागे हो, थोड़ा मागे हो, थोड़ा मागे हो।
एकनाथ शिंदे नेमकं काय बोलतात त्याची उत्सुकता आहे, पण वायनाडमधून अपडेट येते. रायबरेली पाठोपाठ वायनाडमध्ये सुद्धा राहुल गांधी विजयी झालेले आहेत. वायनाड हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ, मागच्या वर्षीची निवडणूक देखील त्यांनी वायनाडमधून लढवलेली होती आणि वायनाडमध्ये राहुल गांधी विजयी झाले. 2 लोकसभा मतदारसंघांमध्ये राहुल गांधी लढत होते. एक होता रायबरेली आणि दुसरा होता वायनाड. रायबरेलीमध्ये देखील विजयाची माळ राहुल गांधींच्या गळ्यात पडली, तर वायनाडमध्ये देखील राहुल गांधी विजयी झालेले आहेत. सर्वप्रथम मी ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून त्यांचे आभार मानतो. कारण महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना आता जवळपास 1,90,000चा लीड, 2 लाखापेक्षा जास्तीचं मताधिक्य मिळालेलं आहे. आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा मतदारांचं आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. कारण त्यांनी जी मेहनत घेतली आणि हा ठाणे लोकसभा जो आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला, बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांचं प्रेम असलेला ठाणे जिल्हा, ठाणे लोकसभा यामध्ये महायुतीचा भगवा झेंडा विजयाच्या रूपाने डौलाने फडकतोय. आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदारसंघामधून उमेदवार होता आणि सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि ठाण्याचा बालेकिल्ला अबाधित ठेवला. ठाण्यामध्ये विकासाला मतदान लोकांनी केलं, जनतेने. कारण गेले अनेक वर्ष या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला विकास आणि केलेलं काम, आणि मी आपल्याला हेही सांगेन की राज्य सरकारने केलेलं 2 वर्षातलं काम आणि मोदी सरकारने केलेलं 10 वर्षातलं काम याची देखील पोचपावती या विजयामध्ये नक्की मतदारांनी दिलेली आहे. एकंदरीत पाहायचं झालं तर खरा शिक्षक कोण, खरा शिक्षक कोण, नकली शिक्षक कोण असं म्हणलं जात होतं. मतदारांनी दाखवलं का? ठाणेकरांनी त्यांची जागा त्यांना दाखवली आहे. मी त्याच्यावर बोलू इच्छित नाही. आणि ठाणेकरांनी त्याचं काम दाखवून दिलेलं आहे, कार्यक्रम केलेला आहे. त्यामुळे नरेश म्हस्के विजयी झाले, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचंही अभिनंदन करतो. कारण ते 3ऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री होत आहेत. शिवसेना पक्ष हा NDAचा घटक पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहे आणि लवकरच NDAचं मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल. कारण ज्या लोकांनी इंडिया अलायन्सने एकच ध्येय, एकच त्यांचा एकाच द्वेषाने पछाडले होते, मोदी हटाव. मोदी द्वेषाने पछाडलेले लोक मोदीजींना तडीपार करण्याची भाषा करत होते. परंतु या देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलंय आणि जे तडीपारीची भाषा करत होते त्यांना सत्तेपासून दूर ठेवून तडीपार केलेला आहे. आणि त्यामुळे आज आम्ही जे विकासाचं राजकारण करतो यापुढे देखील विकासाचा अजेंडा आमचा असणार आहे. राज्यामध्ये विकासाला प्राधान्य आम्ही दिलं आहे आणि त्यामुळे ठीक आहे, या देशातल्या जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना पसंती दिलेली आहे. राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये विरोधकांनी जो काय अपप्रचार केला, संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली आणि त्या अपप्रचाराचा त्यामध्ये आम्ही थोडी त्याच्यामध्ये त्यांचा गैरसमज दूर करायला कुठं कमी पडलो याचा नक्की विचार आम्ही करू.
आणि नक्की त्याच्यामध्ये दुरुस्त करू, त्यांचा संभ्रम दूर करू. आणि वोट बँकेचं ज्यांनी राजकारण केलेलं आहे त्या लोकांनाही हे मी सांगू इच्छितो, हे वोट बँकेचं राजकारण हे कायम टिकत नसतं. हे बाळासाहेबांना देखील आवडलं नसतं. आणि ज्या लोकांनी आज या संभ्रमाला बळी पडलेत त्यांना देखील नक्की कळून येईल, यांचा खरा चेहरा दिसेल. आम्ही हे राजकारण करणारे लोक आणि आम्ही काम करणारे लोक, त्यामुळे कामाला लोकांनी पसंती दिली आहे. कामाची पोचपावती या निवडणुकीत आम्हाला मिळालेली आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या सर्वांचं अभिनंदन करतो. पहिली सत्ता दिली होती. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की ठाण्याला पहिली सत्ता दिली शिवसेनेला, तो त्याच शिवसेनेने ठाण्याला पहिला खासदार दिला. बिलकुल नाही, ठाणे अगोदर पण खासदार दिलाय. तुम्ही घेतलेल्या शिवसेनेचा बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेला पहिला खासदार ठाणेकरांनी दिलेला आहे. आणि म्हणून मी मगाशी अभिनंदन त्यांचं केलं आहे, आताही मी त्यांचं अभिनंदन करतो. नरेश म्हस्के या लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचं काम करतील. ज्या लोकांनी विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला पात्र ठरतील. ज्याप्रमाणे पत्वे कमी झालेले आहेत, 15 सीट लढवत होतो आपण, थोडं कमी झालं, काय वाटतं याच्यावर मतदारांचा कल कुठे दिसतो? नाही, यामध्ये एकच आहे, काही जागा ज्या आहेत अतिशय कमी मताने आमच्या गेलेल्या आहेत. काही ठिकाणी जागा जाहीर करायला थोडा उशीर झाला, हेही त्याच्यामागचं कारण असू शकतं. याची कारण मीमांसा नक्की आम्ही करू. आणि त्याचबरोबर मगाशी म्हटल्याप्रमाणे जे काही संभ्रम आणि अपप्रचार करण्यामध्ये जे सक्सेस झालेले आहेत त्याचा देखील आम्ही नक्कीच संभ्रम दूरही करू आणि जे काही त्रुटी राहिलेल्या आहेत तेही दूर करू. इंडिया आघाडी कुठे ना कुठे सरकार बनवण्यासाठी प्रयत्न करते केंद्रामध्ये, काय वाटतं ते यशस्वी होईल? नाही, इंडिया अलायन्सचं सरकार होऊ शकत नाही, कारण आपलं मोदीजींच्या नेतृत्वाखालचं NDA सरकार हे सरकार बनवतं आहे. कारण बहुमत आम्हाला मिळालेलं आहे, म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि इतर मित्र पक्षांनी मिळून जे बहुमताचा आकडा जो आहे तो पार केलेला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ज्यांचा उद्देश होता मोदीजींना तडीपार करायचा त्या लोकांना या देशातल्या जनतेने तडीपार केलेला आहे. तुम्ही शेवटच्या क्षणाला जाहीर ठाणे लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, मी अगोदरच सांगितलं. त्यामुळे असे किती आले गेले ठाणेकर बरोबर ओळखतात. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा देखील मोठा विजय झालेला आहे. त्यांनी देखील रेकॉर्ड ब्रेक विजय झाला आहे. त्यांनी देखील गेले 10 वर्षात केलेला काम, त्या कामाला पोचपावती जनतेने कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने दिलेली आहे. त्यांनी त्या मतदारसंघात एक स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे कामाच्या माध्यमातून. आणि त्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो. ठाणे लोकसभा चुनाव में महायुति के उम्मीदवार नरेश म्हस्के, इनकी बड़ी भारी जीत हुई है. 2 लाख से ज़्यादा मार्जिन से उनका मैं अभिनंदन करता हूँ. ठाणे लोकसभा चुनाव क्षेत्र के सभी मतदाता उनको धन्यवाद देता हूँ, उनका आभार व्यक्त करता हूँ. हमारे सभी महायुति के पदाधिकारी, महायुति के कार्यकर्ता, इन्होंने बहुत मेहनत की और कड़ी मेहनत की और इसलिए नरेश म्हस्के जी 2 लाख से ज़्यादा मार्जिन से जीत रहे हैं. और इसलिए मैं उनको भी धन्यवाद देना चाहता हूँ और मोदी जी को भी अभिनंदन मोदी जी का करता हूँ कि वो फिर से तीसरी बार इस देश के प्रधानमंत्री बनने जा रहे हैं. शिवसेना पार्टी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.